Students, today we are going to study about the last part in our syllabus. What we are going to see? We are going to see the lectures on uh, brainstorming activities. Hmm? So, I like to ask you some of the questions about the unit 1.2. On to the summit, we reach the top. So, dear friends, we have completed the unit number 1.2. On to the summit, we reach the top, about written by Tenzing Norgay, and the two friends, Tenzing Norgay and Edmund Hillary, and their travelogue are climbing from onto the summit, we reach the top. So today we are going to study about page number 21, brainstorming activities. Activity number first, summarize to the class in your own words the highly risky and dangerous journey to Tenzing and Hillary from the base to top of the Mount Everest. तर आता माउंट एव्हरेस्ट ऑन टू द सुमित, हाऊ ते दोघांनी कसा क्लाइंब केला ह्याची थोडक्यात समरी लिहायची. तर आता जो टॉपिक आपण बघितला, मी समरी रायटिंग तुम्हाला शिकवलेला आहे पाठीमागं 3.2 समरी रायटिंग. तर हा पॅसेज आपण एकदा वाचून घ्यायचा, दोनदा वाचून घ्यायचा, आणि थोडक्यात क्रोनॉलॉजिकल सिक्वेन्स म्हणजे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत काय झालं, एक 7-8 वळीमध्ये सेंट्रल आयडिया. आपण मी सांगितले की समरी रायटिंग म्हणजे काय, तर 3 तासाचा पिक्चर 3 मिनिटात मित्राला आपण जी स्टोरी समरी सांगतो तशी समरी लिहून काढायची. हा जो प्रवास आहे त्यांचा धोकेदायी प्रवास, क्लाइम्बिंग द माउंट सुमित, आणि ते वी रीच द टॉप, शिखरापर्यंत, टोकापर्यंत, कळसापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांना ज्या गोष्टी फेस केल्या, टॉपिक वाचून घेतलं की लक्षात येते तुमच्या. तर ते सेंट्रलाइज करायचं आणि एक 7-8 ओळीमध्ये समरी लिहायची त्याची. त्यानंतर कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी, कम्प्लीट द वेब हायलायटिंग द फिलिंग इमोशन ऑफ टेंजिंग नॉर्गे आफ्टर रिचिंग द सुमित. आता इथं तुम्हाला वेब कंप्लीट करायचे, हायलायटिंग. तर टेंजिंग फिलिंग्स इमोशन आफ्टर रिचिंग द सुमित, माउंट सुमितवरती पोहोचल्यानंतर टेंजिंगच्या मनामध्ये आलेल्या भावना काय होत्या. तर तो पोहोचल्यानंतर त्यानं काय काय केलं, थँक्स टू गॉड, म्हणजेच ग्रॅटिट्यूड टू गॉड. त्यानंतर लव फॉर हिज फॅमिली, कारण कुटुंबातील त्याची निम्मा वाईफ वगैरे यांचा उल्लेख आलेला आहे, लव फॉर फॅमिली. त्यानंतर फिलिंग्ज ऑफ पॅट्रियटिझम, देशभक्ती, ते ध्वज वगैरे तिथं वर नेऊन रवले आपल्या इंडियाचा वगैरे. तर फिलिंग्ज ऑफ पॅट्रियटिझम देशभक्ती. आणि फोर्थ गॅप जो आहे तो हॅपीनेस ऑफ वर्क अकम्प्लिशमेंट, एक हाती घेतलेलं काम होतं, क्लाइंब द माउंटेन, सुमित माउंटेन. तर ते काम पूर्ण केल्याचा समाधान एक त्याच्या मनामध्ये होतं. तर ह्या त्याच्या भावना होत्या. आता ॲक्टिव्हिटी 2 मध्ये आपण वेब कंप्लीट केलं. तर सेकंड बघा, ग्लान्स थ्रू द टेक्स्ट अगेन अँड एक्सप्लेन द क्वालिटीज ऑफ चेंजिंग नॉर्गे, पिक लाईन्स शो हिज युनिक क्वालिटीज, वन इज डन फॉर यू. तर त्याच्या क्वालिटीज म्हणजे टेंजिंग नॉर्गेच्या क्वालिटीज काय होतं, गुणविशेष काय होते त्याचे. क्वालिटीज म्हणजे गुणविशेष. त्यातला आत्ताच मी सांगितलं तुम्हाला की फिलिंग्ज ऑफ पॅट्रियटिझम. तर पॅट्रियटिक नंबर 1ला पॅट्रियटिक दिलंय त्याने क्वालिटी, आणि बाकीच्या 3 क्वालिटीने त्याची तुम्हाला लाईन्स लिहून काढायच्यात, पॅसेजमध्ये आहेत त्या पुस्तकात. तर पॅट्रियटिक, तर ते कशावरून लक्षात आलं लाईन कुठल्या, तर आय टोल्ड कॉलनेल हंट दॅट आय वॉज कॅरिंग द इंडियन फ्लॅग विथ मी अँड आय वुड लाईक इट टू बी
ऑन द टॉप विथ अदर फ्लॅग्स. तर ते फ्लॅग्स, इंडियन फ्लॅग हे भारतीय ध्वज म्हणजे काय तर पॅट्रिऑटिझम, देशभक्ती. त्यानंतर नंबर 2 डिटर्मिनेशन. इथं काय म्हणायचं तुम्ही क्वालिटीमध्ये? डिटर्मिनेशन. आणि त्याची लाईन काय सांगते पॅसेजमधली बघा. तर बघा लाईन मी सांगतो. आय वॉज टू गेट, डबल वाचतोय, आय वॉज टू गेट टू द टॉप इवन इफ आय डाय. म्हणजे डिटर्मिनेशन, स्ट्रॉंग असा निर्णय आहे की मी मेलो तरी चालेल पण मी टॉपला जाणारच. पुन्हा एकदा बघा, डिटर्मिनेशन म्हणजे फर्म, निश्चय त्याचा, ही क्वालिटी त्याच्यात होती. आणि वाक्य कुठलं सांगतंय त्याचं त्या पॅसेजमधलं? पुन्हा एकदा सांगतो बघा पॅसेजमध्ये वाक्य. आय वॉज टू गेट टू द टॉप, मी काही केल्यावर जाणार होतो, आणि इव्हन इफ आय डाय, मी मेलो तरी चालेल पण वर गेलो पाहिजे. हा निर्णय त्याचा फिक्स होता. असा निर्णय तुमचा सुद्धा असावा. कोणतंही काम हाती घेतलं ना, मरीन पण ते करीन, मरीन पण करीन, असं तुमचा कॉन्फिडन्स पाहिजे. म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये डिटर्मिनेशन म्हणतात. फर्म, निश्चय तुमचा. तर तोच क्वालिटी एक त्याच्याकडे पॅट्रिऑटिझम होतीच. त्यानंतर डिटर्मिनेशन. आणि थर्ड बघा, करेज, धाडस लागतं माणसाला. कोणतंही काम करताना आपण म्हणतो ना, काळजाचा वाघाचा माणूस पाहिजे, म्हणजे धाडशी पाहिजे. तर करेज, COURAGE. तर करेज दाखवणार म्हणजे त्या धाडशी होता हे कुठल्या वाक्यावरून दिसतंय? तर पॅसेजमधलं वाक्य बघा तिथं. आय वॉज नॉट अफ्रेड टू डाय दॅट डे. मी तिथं मरायला सुद्धा घाबरत नव्हतो त्या दिवशी. म्हणजे हे वाक्य सांगतंय की करेज, धाडशी होता तो. पुन्हा एकदा बघा, करेज सांगणारं वाक्य सांगतो. करेज म्हणजे धाडसी, गुण त्याचा थर्ड नंबरचा, करेज, COURAGE. तर लाईन कुठले? आय वॉज नॉट अफ्रेड टू डाय दॅट डे. मी त्या दिवशी मरणाला सुद्धा भेट नव्हतो, म्हणजे त्याचा अर्थ धाडशीसह होता. त्यानंतर परसिवरन्स म्हणजेच त्याचा जो ठामपणा होता तो परसिवरन्स, शांत संयमीपणा. जरी थकला, कंटाळला तरी सुद्धा अडचणीवर मात करत पुढं जाणं, म्हणजे संयमी होता तो परसिवरन्स. आणि हे सांगणारी लाईन कुठल्या पॅसेजमधली? दिस वॉज स्लो, आम्ही अतिशय स्लो झालो होतो, अँड डिफिकल्ट, अवघड सुद्धा होतं, पण ठामपणा होता मनामध्ये, शांतपणा, संयमीपणा होता. आणि माणसापाशी नेहमी संयमीपणा असावा, तरच कुठल्याही कामात यशस्वीता येते. आता ॲक्टिव्हिटी नंबर 2 मधला थर्ड आकडा बघा. राईट डाऊन द सिग्निफिकन्स ऑफ फॉलोइंग इन कॉन्टेक्स्ट ऑफ ऑन टू द सुमित. आता ऑन टू द सुमित याच्या बाबतीतलं खालील दिलेल्या काही गोष्टीचं महत्त्व सांगा. उदाहरणार्थ रेड स्कार्प म्हणलंय बघा, तर त्याचं महत्त्व सांगा म्हणलंय. रेड स्कार्पचं महत्त्व काय सांगणार? तर रेड कार्प कोणी दिला होता? टेंजिंग नॉर्गेच्या मित्रानं दिला होता. आणि त्याचं महत्त्व काय ते सांगा म्हणले, तर तेच मी आता सांगतोय तुम्हाला. रेड कार्प चे महत्त्व काय आहे ते सांगायचं. तर रेड स्कार्प याचं महत्त्व तुम्हाला काय सांगता येईल? तर मी आता सांगितलंच की त्याच्या एका मित्रानं त्याला ते पर्वतराजी करताना बर्फापासून सुरक्षितता व्हावी म्हणून रेड कार्प दिला होता बांधायला. तर त्याचं महत्त्व सांगतो मी तुम्हाला पुस्तकातून वाचून. द रेड स्कार्प हॅड बीन गिवन टू टेंजिंग अ इयर अर्लियर, एक वर्षापूर्वी मिळाला होता. तारीख सुद्धा लक्षात घ्या त्याची. ऑन May 28, 28 मेला घेतला होता. बाय हिज ग्रेट फ्रेंड, कोण त्याचा मित्र होता त्यानं दिला होता त्या मित्रानं याला टेंजिंगला? तर लॅम्बर्ट. कधी दिला होता? 28 मेला. आणखी काय रेड स्कार्पचं महत्त्व? वेन दे वेअर स्टँडिंग ॲट 28,215 फीट, 28,215 फुटावर असताना बर्फात थंडी वाजायला तेव्हा त्याच्या लॅम्बर्ट मित्रानं 29 मेला रेड स्कार्प दिला होता ह्याच्या टेंजिंगला बांधायला. आणि तो यानं आत्ता बांधला आणि त्याच्या मित्राची आठवण केली. लॅम्बर्ट हॅड बीन लीडर ऑफ द 1952 स्विस एक्सपिडिशन. 1952 सालीचा तो क्लाइम्बिंगचा लीडर होता, त्या काळी त्यानं दिलं होतं. टेंजिंग हॅड वॉर्न द स्कार्प ड्युरिंग द क्लाइम्ब विथ हिलरी. हिलरी बरोबर तो सुमित माउंट क्लाइम्ब करताना ते स्कार्पा टेंजिंगनं आपल्या
कपाळाला बांधलेला होता कानाभोवती. अँड ॲज ही स्टूड ॲट द सुमित, जेव्हा तो सुमितवर जाऊन उभा राहिला, ही रिमेंबर्ड हिज फ्रेंड, तेव्हा त्याला ज्या मित्रानं म्हणजेच लॅम्बर्टनं तो स्कार्प दिला होता त्याची आठवण केली. अँड फेल्ट दॅट ही वॉज विथ हिम, आणि त्याला असं वाटलं की त्या स्कार्पच्या आठवणीमुळे की तो लॅम्बर्ट आजही माझ्या 1 वर्षानंतर बरोबर आहे असं त्यांना ते वाटलं. तर सिग्निफिकन्स जे आहे ते रेड स्कार्पचं सांगितलं. त्यानंतर हुशियार. आता होशियार हे जे आहे याचं महत्त्व काय आहे ते सांगा म्हटलंय की होशियार. तर होशियार याचं महत्त्व, जसं आपण रेड स्कार्पचं महत्त्व बघितलं तसंच होशियार याचं सुद्धा महत्त्व आपल्याला इथं सांगायचं आहे. तर पुस्तकातून मी तुम्हाला या शब्दाचा किंवा याची माहिती तुम्हाला देतो. तर पान नंबर जे आहे त्या पान नंबरवरती शोधून तुम्हाला याची माहिती तुम्हाला मी सांगतो. तर होशियार हा जो शब्द आहे, होशियार असेल किंवा अजून काय शब्द जे आहेत ते कुठल्या वेळेला काय वापरले गेले ते शब्द, हे तुम्हाला त्याचं महत्त्व सिग्निफिकन्स सांगायचं आहे. तर हे सिग्निफिकन्स सांगताना आपण एक लक्षात ठेवा की त्या ह्याला आता जसं आपण आता याचं रेड स्कार्पचं महत्त्व सांगितलं तुम्हाला मी, किंवा अजून आता जे पुढचं आयटम आहे होशियार, याचं महत्त्व तुम्हाला बघायचं आहे किंवा सांगायचं आहे. किंवा आईस ॲक्स म्हणून एक शब्द येणार आहे, त्याचं महत्त्व तुम्हाला सांगायचं आहे. तर आता होशियार किंवा हुशियार, तर काय शब्द आहे होशियार? तर याचा अर्थ असा की दिस मीन दॅट दे हॅड टू बी कॉशियस. म्हणजे आपण होशियार कधी म्हणतो? अलर्ट. एखाद्या संकट असू द्या, कुठली अडचण असू द्या, डेंजर असू द्या, त्याला होशियार म्हणजे त्याचा अर्थ कॉशियस, तयार राहा, काळजी घ्या. वाईल क्लाइम्बिंग डाऊन ॲज देअर वॉज द फिअर ऑफ स्लिपिंग, घसरण्याची शक्यता आहे, काळजी न घे, असा अर्थ तो एडमंड हिलरीला सांगतोय. म्हणून होशियार म्हणजे तुम्हाला त्याचं महत्त्व असू द्या माहिती की होशियार शब्द काय, तर कॉशियस म्हणजे अलर्ट राहा. आणि कशासाठी? तर क्लाइम्बिंग डाऊन ॲज देअर वॉज अ फिअर ऑफ स्लिपिंग, खाली उतरताना घसरून पडण्याची भीती असते. इफ यू स्लिप्ड डाऊन, जर का तुम्ही खाली पडला, यू वुड गो इन टू द कॅंगशंग ग्लॅशियर, तर त्या नदीच्या बर्फाळ नदीमध्ये तुम्ही डुबून मरणार. म्हणून होशियार राहा, तयार राहा, असं सांगतोय ते. तर त्यानंतर केरोसिन फ्लेवर्ड टी, शेवटच्या भागात त्याच्या मित्रानं म्हणजे आपला जो हा कोण आहे त्याचं आपला जो रायटर आहे, त्या रायटरला वरती काही फूट खाली आल्यानंतर काही फूट त्याचे मित्र चहा घेऊन आले, पण त्या चहाला वास लागला होता. आणि तो वास लागला होता तरी सुद्धा आपल्यासाठी कष्टानं मित्राने आणलाय, म्हणून तो आनंदाने त्याने एडमंड हिलरी आणि आपले जे रायटर आहेत त्यांनी ते आनंदाने घेतला, जरी रॉकेलचा केरोसिनचा वास लागलेला होता तरी सुद्धा. तर बघा आता त्याच्याबद्दल बोलतो मी. केरोसिन म्हणजे रॉकेल, फ्लेवर्ड टी, चहाला रॉकेलचा वास लागलेला होता. तर बघा त्याचं, दोज हू वेअर वेटिंग ॲट कॅम्प 8 हॅड मेड टी टू वेलकम हिलरी अँड टेंजिंग आफ्टर देअर सक्सेसफुल क्लाइम्ब. तर हिलरी आणि टेंजिंग यांनी तो क्लाइम्ब सक्सेस करून आले सुमित माउंट, आणि मग त्यांना चहा घेऊन जाताना क्लाइम्ब 8 या स्टेजवर चहा घेऊन जाताना इन द एक्साइटमेंट, आनंदाच्या भरामध्ये, अ हरी ऑफ वेलकम म्हणजे त्यांच्या स्वागताच्या गडबडीमध्ये, सम केरोसिन हॅड गॉट इन टू द कप, चहाचा कप आहे त्याला केरोसिनचा हात लागला किंवा रॉकेल गेलं त्यात. विदाउट एनी वन रिअलायझिंग इट, आणि कोणालाच ह्याची जाणीव झाली नाही की रॉकेलच्या स्टोववरती चहा केला आणि त्याचा हात त्या कपाला लागला. हवेवर, असं असलं तरी, ॲज अ टेंजिंग ड्रँक द टी, टेंजिंगनं हा चहा घेतला, विच स्मेल्ट ऑफ केरोसिन, की ज्याला चहाला रॉकेलचा वास लागला होता. ही अंडरस्टूड द ट्रबल दॅट हॅड बीन टेकन टू ब्रिंग द टी टू
देम. पण त्यांनी इतक्या वरती उंचावरती आम्हाला चहा घेऊन आला, त्याला त्रास काय झाला हे त्यांनी समजून घेतलं आणि चहाला वास आलाय असं म्हणला नाही. अँड द अफेक्शन बिहाइंड इट, त्या जरी चहाला रॉकेलचा वास लागला होता तरी त्याच्या मागची प्रेमाची भावना त्यांनी समजून घेतली हिलरी आणि टेंजिंगनं. अँड डिसाइडेड टू एन्जॉय इट, आणि जरी रॉकेलचा वास लागला असेल चहाला तरी चहा घेण्यास ते आनंद घेतला. ही ह्युमरसली कॉल्स इट केरोसिन फ्लेवर्ड टी, आणि अगदी विनोदानं तो म्हणतोय की रॉकेलचा स्वाद असलेला चहा, असा आनंदानं तो त्याला म्हणतोय. असं ते केरोसिन फ्लेवर्ड टी. आता आईस ॲक्स, पुढचा जो पॉईंट आहे तो आईस ॲक्स. तर आईस ॲक्स या शब्दाचा कुठं आला शब्द, काय रेफरन्स आहे त्याचा, तर तो बघा. आईस ॲक्स याचं सिग्निफिकन्स. टेंजिंग हॅड विथ हिम 4 फ्लॅग्स ऑन द पीस ऑफ स्टेरिंग. तर टेंजिंगच्या हातात 4 ध्वज होते, आणि ही फास्टन्ड 1 एंड टू द आईस ॲक्स. तो बर्फ होता, त्या बर्फाच्या एका बाजूला तो तिथं ते 4ही फ्लॅग घेऊन गेला. हेल्ड अप द अदर एंड वाईल, एक टोका असा हात वर धरला, ध्वजाचा हात, ध्वज एका हाताने वर धरला. वाईल हिलरी टूक अ पिक्चर ऑफ हिम ऑन द सुमित, आणि वर त्या सुमितवरती गेल्यानंतर हिलरीने त्याचा फोटो घेतला. Thus, the ice axe was useful not only while climbing but also for holding up the flag. तर आईस ॲक्स हा जो आहे ना, तो फक्त क्लाइम्बिंगलाच उपयोगी पडतोय असं नाही, तर होल्डिंग अप द फ्लॅग्स, वर ध्वज धरण्यासाठी सुद्धा उपयोगी आलं. अँड वॉज मेड इममॉर्टल इन द फोटोग्राफ्स, आणि तो आईस ॲक्स आहे तो फोटोमध्ये कायमस्वरूपी इममॉर्टल म्हणजे अमर राहिला, कायमस्वरूपी दिसू लागला, असं त्या आईस ॲक्सचं महत्त्व आहे. आता लास्ट पॉईंट आहे तिथला, त्याचं सिग्निफिकन्स सांगायचं आहे. अँकर. अँकर म्हणजे कोणीतरी प्रतिनिधी असतो, तर त्याचं सिग्निफिकन्स काय, महत्त्व बघा. इन माउंटेन क्लाइम्बिंग, पर्वत क्लाइंब करताना, द मॅन हू फॉलोज द लीड, जो पुढं असतो, वाईल क्लाइम्बिंग अप, जो पाठीमागून एक त्याच्या मागं चढत असतो, जो पाठीमागनं चढत असतो तो पुढच्याच्या आधारावर जातो, तो पुढचा जो असतो तो अँकर म्हणायचं त्याला. क्लाइम्बिंग अप ऑर क्लाइम्बिंग डाऊन इज द अँकर, जो वर चढतो खाली येतो पुढं जो असतो त्याला अँकर म्हणायचं. म्हणजे पुन्हा एकदा बघा, क्लाइम्बिंग अप ऑर क्लाइम्बिंग डाऊन इज द अँकर, वर चढणं किंवा खाली उतरणं याला अँकर. आणि जो तो प्रतिनिधी असतो ना पुढं, आता तसा आपला टेंजिंग नॉर्गेन, एडमंड हिलरी, दोन्ही एकसारखेच. ही ऑर सी इज अ पर्सन हू प्रोव्हाइड स्टॅबिलिटी ऑर कॉन्फिडन्स इन अन अदरवाईज अनसर्टन सिच्युएशन. एखादा गळटला, एखादा कॉन्फिडन्स कमी झाला आहे चढताना, तर दुसरा जो धीर देतो त्याला, जा थोडं राहिलंय, चल आलेच आता संपत आलंय, असं म्हणून जो धीर देतो त्याला काय म्हणायचं, अँकर. तर आता आपण इथं सिग्निफिकन्स बघितलं. त्याच पेजवरच्या आता ॲक्टिव्हिटी थर्ड बघूया. ॲड सुटेबल सफिक्स, TION, LY, MENT, OUS अँड प्रिफिक्सेस, म्हणजे सफिक्स शब्दाला नंतर लागलेले प्रत्यय, आणि प्रिफिक्स, प्री म्हणजे बिफोर आणि फिक्स म्हणजे प्रत्यय, शब्दाला पूर्वी लागलेला प्रत्यय प्रिफिक्स. कोणते आहेत, अन, इल, इम, टू द वर्ड्स गिवन बिलो. वन इज डन फॉर यू, एक करून दाखवलेला आहे तुम्हाला. ॲब्सोल्यूट, प्रिफिक्स त्याला कुठलाच नाही, आणि मग त्याला सफिक्स लागला LY, म्हणजेच ॲब्सोल्युटली. त्यानंतर फुलफिल, तर त्याचा प्रिफिक्स लागतोय अन शब्दापूर्वी, म्हणजेच अनफुलफिल्ड, आणि सफिक्स त्याला MENT, म्हणजेच फुलफिलमेंट. त्यानंतर डिटरमाइन, प्रिफिक्स नाही पण ATION प्रत्यय लागेल, म्हणजे सफिक्स होईल डिटर्मिनेशन, ATION तुम्ही. त्यानंतर डेंजर, प्रिफिक्स कुठलाच नाही पण OUS सफिक्स लागलाय, डेंजरस, OUS. टाईट, प्रिफिक्स कुठलाच नाही पण LY लागला प्रत्यय, म्हणजे सफिक्स टाईटली. त्यानंतर क्लिअर, प्रिफिक्स अन लागल म्हणजेच अनक्लिअर, आणि LY लागेल सफिक्स म्हणजेच क्लिअरली, LY. त्यानंतर शुअर, त्याला अन हा प्रिफिक्स लावा, अनशुअर, आणि LY सफिक्स लावा म्हणजेच शुअरली. त्यानंतर लीगल,
प्रिफिक्स लागेल इल म्हणजेच इल्लीगल आणि सफिक्स वाय LY लिगली. त्यानंतर 9 नंबर लेजिमेट, तर त्याला प्रिफिक्स लागेल इल म्हणजेच इल्लेजिमेट आणि सफिक्स लागेल LY लेजिमेटली. आणि लास्ट नंबर 10 पॉसिबल, प्रिफिक्स लागेल इम, निगेटिव्ह प्रिफिक्स इम म्हणजे शब्द होईल पॉसिबलचा प्रिफिक्स लागून इम्पॉसिबल आणि सफिक्स काय LY लावा म्हणजेच पॉसिबलचा पॉसिबली LY. तर थोडक्यात हे जे प्रिफिक्सेस ॲड केले म्हणजे निगेटिव्ह प्रिफिक्स अन, इल, इम, डिस, इर हे ॲड केले की प्रिफिक्स होईल. आणि TION, LY, MENT, OUS हे सफिक्स आहेत, नंतर शब्दाला ॲड केले की त्याला सफिक्स म्हणता येईल. तर याप्रमाणे आपण आज तुमच्या नोट युनिट जे आहेत 1.2 ऑन टू द समिट वी रीच द टॉप याविषयी ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी पेज नंबर 21 टुडे वी हॅव कम्प्लिटेड अँड read it in your home. Tomorrow we are going to discuss about the next activity on the page number 22. Till today we are going to stop here. Thank you. Okay.